हिंदू जन आक्रोश मोर्चाचं नियोजन केलं होतं की कर्नाटक हुबळी येथे नेहा हिरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जिहाद्याने भुसकून हत्या केली आणि तिने लव जिहादला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला बेफाम म्हणजे ती व्हिडिओ बघू वाटत नाही असलं तिला त्या प्रकारे त्याला खलास केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं आहे। मोर्चा बाळेवासमधून निघाला होता, लक्की चौक करत आपल्या इथं विसर्जन झालेलं आहे। मोर्चा शांततेत पार पडलेला आहे। दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत लोकसभेचे ते देखील आले होते, त्यांची काय भूमिका होती? त्यांनी काय भूमिका मांडली का केवळ फक्त येऊन उपस्थिती लावली? नाही, त्यांनी आले, त्यांची उपस्थिती लावली। इकडून प्रणिताईत बी आलत्या आणि इकडून रामभाऊ बी आपल्या इथं आलते आणि सर्वांनी रामभाऊ तर पूर्वीपासूनच या मोर्चामध्ये सहभागी होते आणि त्यांनी इथपर्यंत येऊन उपस्थिती दाखवली आणि प्रणिती शिंदे येऊन बसल्याने त्यांनी निघून गेल्या। काय मागणी आहे सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे? केंद्र सरकारला आता तीन वेळा आता मोदी सरकार बसणार आहे, त्यावेळेला आम्ही लव जिहादवर कायदा करा ही अशी आम्ही मागणी जोर पकडलेली आहे। गेल्या वेळेला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातनं मोर्चे निघाले होते, त्यावेळेला सुद्धा त्यांनी कायदा केलं, कायदा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि आता यावेळेला जवळ त्यांनी बसल्यानंतर कायदा करतील। त्यांच्या भूमिका त्यांच्या वैयक्तिक भूमिका आहे। ह्या मोर्चात ते पण ते हिंदू धर्माचा अभिमान ठेवून आले असेल त्यांच्या हे मोर्चा बघा, हे व्यक्तीचं आणि पक्षाचा काही संबंध नाही। आपल्या एकूण एक सनातन धर्मीय हिंदू धर्मीय एकत्रित यावा, त्या कृत्याला निषेध द्यावा एवढाच आमचा उद्देश होता, बाकी काय नाही।